तर हा प्रसंग ऐकताना आपल्याला खरोखर कसं वाटलं? आपण तिथे आहात असे असे आपल्याला वाटले का? तर हे नक्की मला आपण कमेंट करून सांगावं. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या विमल पादुका ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे श्री कृष्णामाईच्या नदीतीरी तिच्या छायेमध्ये वसलेलं श्री क्षेत्र औदुंबर. माऊलींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व औदुंबराच्या ठिकाणी महापूर आल्यावरची परिस्थिती काय होते ते सर्वांनी निश्चित ऐका. तेथील पुजारी वर्ग काय कष्ट घेऊन देवांना कशा प्रकारे देवाची सेवा करतो तेही ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुमारे 500 वर्षापासून वंशपरंपरागत दत्त महाराजांच्या या विमल पादुकांची पूजा करणारी जवळपास 14 पुजारी कुटुंब श्री पादुकांची त्रिकाळ पूजा अर्चा व रोजची सेवा अतिशय निष्ठेने तत्परतेने करतात. अगदी पावसाळ्यात पाऊस आला तरी. अतिशय जागृत असलेलं हे श्री क्षेत्र औदुंबर, पण फारसं प्रकाश झोतात नसलेलं, अगदी नरसोबाच्या वाडीच्या पूर्वीपासून असणारं हे दत्तक्षेत्र. श्री नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्त महाराजांचे दुसरे अवतार यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले असे हे श्री क्षेत्र औदुंबर. या क्षेत्राचा गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात उल्लेख केला गेला आहे. इतर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळा व उन्हाळा या ऋतूत संथ वाहते कृष्णामाई अशी ही असणारी, पण पावसाळ्यात मात्र तिथे पूर येणं किंवा महापूर येणं हे नेहमीचंच. कृष्णा नदीचे रूप पाहिले तर किती संथ मनोहारी, तिचे स्नान हे अत्यंत फलदायी. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर या शांत संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला भरती येते, पाणी वाढू लागते व हळूहळू तिचे रौद्र रूप तेथील लोकांना बघायला मिळते. जसजसे पाणी वाढू लागते तसतसे तेथील पुजारी वर्गांची घाई गडबड चालू होते. मंदिरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. जसजसे पाणी घाटावरून आत मंदिरामध्ये येते या प्रक्रियेला इथल्या औदुंबराच्या भाषेमध्ये चूळ फुटली असे म्हणतात. ज्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबराला पाणी लागते त्यावेळी त्यावर मातीचा एक बांध घातला जातो व जेव्हा पाणी उंबऱ्यावर येते तेव्हा हा घातलेला बांध काढला जातो. माऊलींनो, ज्यांनी हे औदुंबर स्थान पाहिलेलं असेल, श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतलेले असेल, ही माहिती वाचताना आपण औदुंबरात मंदिरामध्येच आहोत असे वाटते नाही का? व कृष्णामाई जणू दत्त महाराजांच्या भेटीला आत गर्भगृहात प्रवेश करते. दत्त महाराजांची व कृष्णावेणीची भेट होते. हा क्षण अत्यंत रोमांचकारी असतो. सर्वजण दत्त महाराजांचा जय जयकार करत असतात. विमल पादुकांवरून लाट जेव्हा बाहेर येते तेव्हा तिथे जमलेले सर्व पुजारी कृष्णामाईमध्ये स्नान करतात. मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आल्यामुळे तिथे वरती असणाऱ्या देवघर नावाच्या वास्तूत देव वाजत गाजत वर आणून ठेवले जातात व तिथे नित्यक्रम चालतो व तिन्ही त्रिकाळ पूजा होते. या त्रिकाळ पूजेच्या वेळी कृष्णा नदीची व नदीमध्ये असणाऱ्या विमल पादुकांची पूजा नदीद्वारे केली जाते. गर्भगृहात पाणी गेले की देवता वर आणल्या जातात. मग ते अगदी अर्ध्या रात्री सुद्धा आणल्या जातात. वरती देवघरामध्ये शक्यतोवर कृष्णामाईचे पाणी सहसा कधी येत नाही. पण फक्त आपण जर औदुंबराचा इतिहास पाहिला तर ते फक्त 2019 मध्ये या देवघर नावाच्या वास्तूत आले होते. त्यावेळेस देवांना पुजाऱ्याच्या घरी नेले होते. तर पुराचे हे कृष्णामाईला आलेल्या पुराचे हे पाणी किती दिवस मंदिरामध्ये राहील याची काहीच शाश्वती नसते. मंदिरातील पाणी ओसरल्यावर पुजारी ताबडतोब खाली उतरतात. तेथील नियम असा आहे की पाणी उंबऱ्याच्या बाहेर आले की लगेच दत्त महाराजांच्या चरणावर उष्णोपचार करायचे. ही प्रक्रिया सुद्धा म्हणजे पाणी ओसरण्याची ही जी क्रिया आहे ती अगदी मध्यरात्री सुद्धा असू शकते. जेव्हा ते पाणी ओसरेल तेव्हा पुजाऱ्यांना लगेच हे उष्णोपचाराची प्रक्रिया सुरू करावी लागते. तर येथील पुजारी कशाचीही पर्वा न करता ही सेवा करतात आणि साक्षात दत्त महाराज पुजाऱ्यांच्या सोबत असल्यामुळे पुजाऱ्यांना पाण्यातील कुठल्याही जीवजंतूची किंवा साप मगरीची काही भीती वाटत नाही. जसेच मंदिरातील पाणी ओसरते पुजारी वर्ग खाली उतरून मंदिराची स्वच्छता करतात.
देवांना वाजत गाजत मूळ जागेवर आणले जाते व श्रीचरणांवर औषधी काढा घातला जातो. आश्चर्य वाटले ना? हो. औषधी काढा घातला जातो कारण एवढ्या दिवसांपासून श्रीचरण हे पाण्यात असतात. ज्याप्रमाणे मनुष्याला पाण्यात राहिल्यावरती सर्दी होऊ शकते, पाण्याचा त्रास होऊ शकतो, त्याचप्रमाणे देवांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून हा उपचार. दत्त महाराजांची काळजी. यानंतर श्रीचरणांची महापूजा होते. त्यानंतर गाभाऱ्यामध्ये शेकोटी धूप ठेवला जातो. विमल पादुका छाटीने कोरड्या केल्या जातात व पादुकांना सुंठ पावडर लावतात. ज्याप्रमाणे मनुष्य देहाची काळजी घेतली जाते ना, त्याचप्रमाणे श्रीचरणांची. अगदी नैवेद्याच्या भातावर सुद्धा मिरे चूर्ण घातले जाते, म्हणजेच दत्त महाराजांना कशाचाही त्रास होऊ नये. या सोहळ्याची निश्चित अशी वेळ नसते, कारण की हे पाणी कधी ओसरेल हे आपण सांगू शकत नसतो. खरोखर या पुजारी वर्गाचा पुण्यच म्हणून त्यांना येथे दत्त महाराजांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे असं मला वाटतं. तर हा प्रसंग ऐकताना आपल्याला खरोखर कसं वाटलं? आपण तिथे आहात असे आपल्याला वाटले का? तर हे नक्की मला आपण कमेंट करून सांगावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.